निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलला चांगलंच भोवलेलं आहे। मतीन पटेलच्या संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर कारवाई केली गेलेली आहे। संभाजीनगर पालिका प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई केली आहे। पाडकामाच्या कारवाई अगोदरच मतीन पटेलनं घर रिकामं केलं। मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयावर सुद्धा पालिकेनं कारवाई केलेली आहे। निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होती आणि मतीन पटेल याच्या घरात ती आढळलेली आहे। पोलिसांनी तिला अटक केली। त्यानंतर आता मनपाची कारवाई सुरू झालेली आहे। आपल्यासोबत आहेत मनपाचे जे सर्व या कोऑर्डिनेट करताय ज्याचे प्रमुख आहेत वावळे सर आपल्यासोबत आहे। वावळे सर, हे अतिक्रमण विभाग कुठेतरी फेल मुळामध्ये काय आहे की ती जे आरोपी आहे त्या गुन्ह्यामधली ती इथं राहिली आणि आमचे नोटिसेस गेला, हा केवळ संयोग आहे। हा संयोग याच्यासाठी आहे की आम्ही आमची जी प्रोसिजर आहे ती वारंवार फॉलो करतो। ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये आस्थागायत आम्ही 8,500 ते 9,000 इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ह्या ज्या इलिगल प्रॉपर्टीज आहेत त्या डेमोलिश केलेल्या आहेत। त्यामुळे ज्या काही आमच्यावरती महानगरपालिकेच्या अधिनियमाने सोपवलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या निश्चितपणे पार पाडण्याकडे आमचा कटाक्ष असतो। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मी सर्वांना नम्र विनंती करतो की कुठलंही आपण जेव्हा स्ट्रक्चर उभारणी करता ते स्ट्रक्चर उभारणी करताना महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या घेण्याचं आपण कटाक्षाने लक्षात घ्यावं। कारण उद्या जर अशा पद्धतीनं फार मोठं आर्थिक नुकसान हे आपलं होऊ नये यासाठी छोटी रक्कम लागते आणि खूप कमी कालावधी लागतो। परंतु हे जर आपण नियमानुकूल करून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला पुढे भविष्यामध्ये एक त्याचा दिलासा राहील। पहिले ते अतिक्रमण विभागाचे प्रमुख होते वावळे, त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही स्ट्रक्चर उभारताना आता मनपाची परवानगी या अन्यथा तुम्हाला अशा पद्धतीनं कारवाईला सामोरे जाऊ लागू शकतो। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।